जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आपण दासबोधामधील शिष्य लक्षणं पाहत आहे. श्री महाराजांच्या सेवेमध्ये ही लक्षणं पाहत असताना त्यातील बारकावे आपण पाहत पुढे चाललो आहे. खरं म्हणजे आपण समजा शिकायचं ठरवलं, शाळेत ॲडमिशन घेतली, तर हे स्वाभाविकपणे गृहीत आहे की आपण रोज शाळेला जावं आणि शाळेत जे शिकवत आहेत ते लक्षपूर्वक शिकून घ्यावं. एवढंच नाही तर घरी गेल्यानंतर त्याची उजळणी करावी, त्याचं चिंतन मनन करावं. आपल्याला जे समजत नाही ते वडीलधाऱ्यांना किंवा शिक्षकांना विचारावं. हे इतकं गृहीत आहे की याकडे आपण सूक्ष्मतेनं पाहतच नाही. पुष्कळ विद्यार्थी असा अभ्यास करतही नाहीत, हा भाग वेगळा. शाळेत जाऊन मी अभ्यासाव्यतिरिक्त इतर उद्योगधंदे टिवल्या बावल्या केल्या तर त्याचा परिणाम माझ्या शिक्षणावरती होणार आहे हे अगदी उघड आहे. हे माहीत असून देखील सगळे विद्यार्थी अगदी मनापासून शाळा शिकताना दिसतात का? याचा अर्थ असा, आपलं भलं कशात आहे हे फक्त माहीत असून उपयोग नाही. ते आपल्या अंतःकरणावरती ठसलं पाहिजे, आपल्या वृत्तीमध्ये उतरलं पाहिजे आणि त्यानंतर आचरणातून प्रगट झालं पाहिजे, तर उपयोग. समर्थ लक्षणे याच करता आपल्याला सांगत आहेत की आपण प्रत्येक क्षणाला अंतर्मुख व्हावं. काय सुरू आहे आपलं आणि काय अपेक्षित आहे याच्यामध्ये फरक करायला शिकावं आणि अपेक्षित असलेल्या गोष्टींचं आचरण अगदी ताबडतोब सुरू करावं. एका गोष्टीचा भरोसा माणूस अखंडपणे बाळगून असतो आणि ते म्हणजे त्याचं जीवन. कधी कोणत्या क्षणी अंतकाळ येईल हे माणसाला सांगता येत नाही, तरीसुद्धा तो अगदी या जीवनावर पूर्णपणे विश्वास ठेवून जगत असतो. म्हणूनच आपल्याला असं वाटतं की आजच कशाला साधना करायला पाहिजे, उद्यापासून सुरुवात करूया. पण वस्तुस्थिती अशी आहे की पुढच्या क्षणाचा भरवसा नाही, उद्या कुणी पाहिला आहे. महाभारतात एक गोष्ट आहे. धर्मराज गायी दान देत होते. दिवसभर गायींचं दान चालू होतं. दिवस संपत आला आणि एक दान घेण्यासाठी ब्राह्मण समोर आला. धर्मराज आणि भीम एकमेकांच्या शेजारी उभे होते. धर्मराज म्हणाला, ब्राह्मण, तुम्ही उद्या या, मी तुम्हाला उद्या गायी देतो. हे शब्द ऐकून भीम मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. धर्मराजानं हसण्याचं कारण विचारलं. त्यावेळी भीम म्हणाला, तो गायी घेणारा उद्या असणार आहे. उद्या त्याला जी गाय दान करायची आहे तीही असणार आहे आणि आपण ते दान देण्यासाठी आपणही असणार आहोत. या तीनही गोष्टी तुम्ही गृहीत धरल्या म्हणून मला हसायला येतंय. हा प्रसंग सांगतो की आपलं जीवन किती अशाश्वत आहे. जो विवेकी पुरुष आहे तो या अशाश्वततेची जाणीव ठेवून असतो, त्याचं भान ठेवून असतो. आपलं जगणं, आपली कर्तव्य कर्मे किंवा आपली साधना सोडायची नाही आहे, कारण आपण अशाश्वत आहोत म्हणून. पण आपण अशाश्वत आहोत तर समोर आत्ता या क्षणाला असलेला काळ सदुपयोगी कसा लावता येईल हे पाहणं जरूर आहे. आणि हे शिष्यानं करणं हे अर्थातच अपेक्षित आहे. म्हणून ही एवढी सारी लक्षणं सांगितलेली आहेत की यातील काहीतरी उचलावं, शक्य झाल्यास एकापेक्षा जास्त उचलावं आणि ताबडतोब आपल्या आयुष्यामध्ये ते उतरवावं. कालपर्यंत आपण शिष्य लक्षणांच्या 28 ओव्या पाहिल्या. आज आता 29व्या ओवीला सुरुवात करूया. 29व्या ओवीत समर्थ काय म्हणतायत पहा. शिष्य असावा सात्विक, शिष्य असावा भजक, शिष्य असावा साधक साधन करता. भगवंताचं भजन पूजन करणारा तर तो असावाच, शिवाय अंतर्वृत्तीनं सात्विक असावा आणि साधना नित्यनेमानं करणारा असावा.
असं या ओवीत समर्थांनी सांगितलं. आता हे असंच नाही का जसं आपण मगाशी पाहिलं, शाळेत जातोय, ॲडमिशन घेतली आहे तर शिक्षण घेणं हे गृहीत आहे, तर शिष्य आहे तर त्यानं सात्विक असणं, भजक असणं, साधना करणारं असणं हे किमान गृहीत आहे. पण परमार्थामध्ये बहुतांशी असं दिसत नाही, म्हणून लक्षण म्हणून समर्थांना हे सांगावं लागलं. मनुष्य असावा 2 डोळ्यांचा, 2 नाकपुड्यांचा, 1 तोंडाचा, 1 डोक्याचा, 2 कानांचा, 1 छातीचा, असं लक्षण कुणी सांगेल का? हे मनुष्यामध्ये इतकं गृहीत आहे की ते असतंच असतं. एखाद्यामध्येच दुर्दैवानं व्यंग असलं तर, पण सर्वसाधारणत मनुष्य असाच असतो. पण ते इतकं सर्वसामान्यपणे रुळलेलं आहे की ते लक्षण म्हणून कुणी वेगळेपणानं सांगत नाही. पण परमार्थात पहा, खरं म्हणजे साधना करणं हे अपेक्षित आहे, सात्विक असणं, भजक असणं हेही अपेक्षित आहे. पण हे घडत नाही म्हणून सांगावं लागतं. व्यवहारातलं उदाहरण पाहूया. कुणी उपदेश करायला आपल्याला येतं का की झोपणं गरजेचं आहे, अन्न खाणं गरजेचं आहे, श्वास घेणं गरजेचं आहे, पाणी पिणं गरजेचं आहे? मुळीच नाही. कारण या गोष्टी इतक्या सहजपणे आपल्या हातून घडतात की या करायच्या असतात हे आपल्या मानवाचं लक्षण आहे अशी आपली दृष्टीच नाही आहे. इतक्या त्या गोष्टी आपल्या अंगवळणी पडलेल्या आहेत. व्यवहाराच्या पुष्कळ गोष्टींच्या बाबत आपलं असंच आहे. त्या ठिकाणी आपल्याला उपदेश करायला लागत नाही. लग्न झालं, आता घरातल्यांनी ठरवून लग्न केल्याचं उदाहरण आपण पाहूया. नवरा आणि बायको एकमेकांना पूर्णपणे परिचित असत नाहीत. खरं म्हणजे संपूर्ण आयुष्य जगून सुद्धा एकमेकांना ते पूर्ण ओळखतातच असं काही नाही. पण प्रेमविवाह नसेल, मैत्रीतून झालेला विवाह नसेल तर एकमेकांची पुसट ओळख असते. एकमेकांच्या अटी अपेक्षा यांचा आदर करून लग्न केलेलं असतं आणि सहजीवन सुरू झालं की एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न सुरू होतो. हा प्रयत्न करता करता सोबत जीवन जगता जगता काही वर्ष उलटून जातात. 25, 30, 35, 40 आणि मग हे जोडपं वृद्ध होतं. आता अशी परिस्थिती येते की दोघे एकमेकांना बऱ्यापैकी ओळखून असतात. ह्यांना चहा कधी लागतो, हिला कधी दुखतं खुपतं, हिचा स्वभाव कसा आहे, कुठली गोष्ट यांना खटकते, कुठली गोष्ट हिला खटकते, हे सगळं काही माहीत असतं. आता त्यावेळी वेगळेपणानं काही उपदेश करायला लागत नाही की एकमेकांबरोबर कसं तुम्ही राहा म्हणजे तुमचा संसार सुखाचा होईल. उपदेश करायला जर कोणी गेलं तर ते म्हणतील, अरे तुझं वय जेवढं आहे तेवढे वर्ष आम्ही संसार केलाय, आम्हाला काय शिकवतोस? असं परमार्थामध्ये मात्र घडत नाही. कारण असं आहे की आपण परमार्थ अंतर्मुखतेनं करत नाही. व्यवहारातील गोष्टी, संसार, प्रपंच या सगळ्या बहिर्मुख गोष्टी आहेत. बहिर्मुख म्हणजे बाहेरच्या गोष्टी आहेत. आपण त्या इंद्रियांच्या माध्यमानं करतो आणि भोगतो. परमार्थ ही अशी साधना आहे जी आपल्या इंद्रियांना बाजूला ठेवून करायची आहे. संसाराच्या बाबतीत काय घडतं? आपली बायको अशी बोलली, आपला नवरा असं बोलला, आपल्याला आज हा अनुभव आला, उद्या तो अनुभव आला, यातून आपण गोष्टी शिकत जातो. त्यामुळं जे जे बदल आपल्या समोर घडतात ते आपण रोज पाहत असतो, अनुभवत असतो. त्यामुळे त्या बदलांना बरोबर घेऊन त्यातून शिकत शिकत आपण संसार करतो. परमार्थामध्ये असं काहीच होत नाही. आज समजा आपण नामस्मरणाला बसलो तर समजा 1 तास नामस्मरण केलं तर नामस्मरण करण्याच्या आधीचे आपण आणि 1 तास नामस्मरण झाल्यानंतरचे आपण यामध्ये विशेष मोठा असा फरक आपल्याला कळत नाही, जाणवत नाही. काही वेळेला शांततेचा, समाधानाचा अनुभव येतो, पण थोडा वेळ निघून गेला की जपाला बसण्याच्या आधीचे आपण आणि आताचे आपण सारखेच असतो. त्यामुळे आपलं होतं काय
आपली पुन्हा वृत्ती बहिर्मुखच राहते. आपल्याला नामस्मरणातून ध्यानातून जो अनुभव आलेला आहे त्या ठिकाणी आपण स्थिर होत नाही. त्यामुळंच आपल्याला वारंवार लक्षणं सांगावी लागतात, उपदेश करावा लागतो की तू सात्विक राहणं गरजेचं आहे, तू भजक राहणं गरजेचं आहे, तू साधनेमध्ये राहणं गरजेचं आहे. असा उपदेश आपल्याला संसारात का करावा लागत नाही आपण आत्ता पाहिलं. कारण त्याचे परिणाम, परिणामातून कृती, कृतीतून परिणाम हे आपण लगेच अनुभवतो. मूल झालं की मुलाबद्दलचं प्रेम आपोआपच अंतःकरणामध्ये येतं. कुणी येऊन आपल्याला उपदेश करावा लागत नाही. तुझा मुलगा आहे, आता तू त्याला आपला म्हण आणि प्रेम कर. ते आपण आपोआप करतो. पण संसाराकडे, प्रपंचाकडे ही असलेली आपोआपची धाव अंतर्मुखतेकडे आपली आपोआप नसते. कारण आपल्याला सवय झाली आहे बहिर्मुखतेची. त्यामुळं अंतर्मुख होण्यासाठी आधी प्रयत्न करावा लागतो. मग त्या प्रयत्नामध्ये शिस्त आणावी लागते, नियमितता आणावी लागते आणि मग अंतर्मुखतेची गोडी काही वर्षांनी उत्पन्न होते. म्हणून हा उपदेशाचा लक्षणे सांगण्याचा खटाटोप की सात्विक राहा, भजक व्हा, आपली साधना नित्य नेमानं करा. आता समर्थ सुरुवातीला उपदेश करतायत, शिष्य असावा सात्विक. हा सात्विक शब्द आपण जरा नीट समजावून घेऊया. पुष्कळ लोकांचा असा समज असतो की आपण देवदर्शनाला जात राहिलो, कुणाला काही फसवलं नाही, कुणाचे काही पैसे लुबाडले नाहीत आणि घरी येऊन जर प्रेमानं वागलो तर आपण सात्विक आहोत. खाण्यापिण्यामध्ये आपण मांसाहार खात नाही, मद्यपान करत नाही, व्यसने करत नाही, म्हणजे आपण सात्विक आहोत. सात्विक अन्न ज्याला म्हणतात ना, त्या पद्धतीचं अन्न आपण सेवन करतो म्हणजे आपण सात्विक आहोत. पण ही खरी सात्विकता नाही. हा फक्त वरवरचा भाग झाला. जसं की भाजलेल्या शेंगदाण्याला टरफल असतं पहा. टरफल म्हणजे शेंगदाणा आहे का? पण टरफल शेंगदाण्याला आहे, असा हा सात्विकतेचा वरवरचा अर्थ आहे. म्हणजे तो आवश्यक आहे, पण खरी सात्विकता त्याच्या आत कुठेतरी आहे. ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सात्विक शब्दामध्येच सत्व हा शब्द आहे. सत्व हा शब्द सत्वगुणाला निर्देशित करतो. याचा अर्थ जो सत्वगुणांनी युक्त आहे तो सात्विक असला पाहिजे. पण एवढ्याशा अर्थानं आपल्याला काही नीट समजणार नाही. त्यामुळं आपण आणखी खोल जाऊन पाहूया. मनुष्य जन्माला आल्यानंतर दोन गोष्टींचे आपल्यापुढे पर्याय आहेत. एक म्हणजे भगवंताची, ईश्वराची, आपल्या आत्मस्वरूपाची उपासना करायची किंवा करायची नाही. आता या दोन पर्यायांपैकी कोणताही पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य मनुष्याकडे आहे. समर्थ असं म्हणतात की जो भगवत भजन करवतो तो सत्वगुण आहे. या वाक्याचा अर्थ असा की भगवंताकडं वृत्ती ज्या गुणामुळं आपली जाते तो गुण सत्वगुण आहे. असं पहा, काही गोष्टी निसर्गामध्ये आपोआप घडून येतात. वर्षा ऋतू असतो, त्या वर्षा ऋतूची काही लक्षणं आहेत. पाऊस येतो, पावसामुळं निसर्गामध्ये बदल घडतात. ठराविक दिवस असतात वर्षातले जेव्हा आंब्याच्या झाडाला मोहर येतो, पुढे त्या मोहराला कैऱ्या येतात आणि आंबे पिकतात. प्रत्येक गोष्ट निसर्गक्रमानं काही लक्षणांमधून प्रगट होते. कोकिळा ओरडते, मोर ओरडतो. काहीतरी अर्थ आहे या गोष्टींच्या मागे, काहीतरी कारण आहे, म्हणून त्या गोष्टी निसर्ग नियमानं घडत असतात. मोहर आलेला आहे आणि नोव्हेंबर महिना आहे असं कधी शक्य होत नाही. त्या मोहर येण्याचे दिवस पण ठरलेले आहेत, त्या मोहराचा वास ठरलेला आहे, त्याचं एक लक्षण आहे. ज्या लक्षणांवरून आपण ओळखतो की आता थोड्या दिवसात कैऱ्या येणार. तसंच आपल्या मनुष्य जीवनाचं पण आहे. 3 गुण जे आपल्या आत आहेत, सत्व, रज, तम,
या गुणांना आपण निसर्ग असं नाव देऊया तात्पुरतं. निसर्गाचा परिणाम म्हणून काही गोष्टी जशा बाहेर आपल्याला दिसतात, तशाच या गुणांचा परिणाम म्हणून काही गोष्टी दिसून येतात. जसं की लोकांवर उपकार करणं, विद्या शिकणं, कला शिकणं, किंवा दुसऱ्याचं नुकसान करणं, दुसऱ्याचं वाईट चिंतणं, किंवा भगवत भजन करणं. आता हे सगळे परिणाम आहेत. कोणी भगवंताचं भजन करेल तर कोणी पैशाच्या मागं पळत राहील, कोणी प्रसिद्धी कलेच्या मागं पळत राहील, तर कोणी कुणाची हत्या करायला जाईल. कोण काय करेल याचा नेम नाही. जसं की झाडाला आंबा लागेल तर एखाद्या झाडाला पेरू लागेल, तर एखाद्या झाडाला सीताफळ लागेल, तर कुठे पाऊस पडेल तर कुठे ऊन पडेल. काय कुठे घडेल याच्या मागे जसा निसर्ग आहे, तसं जी कृती मनुष्य करतो त्याच्या मागे काही गुण आहेत. सत्व असेल, रज असेल किंवा तम असेल. तसं सत्वगुणाचं लक्षण हे भगवत भजन आहे. याचा अर्थ जीवाची ओढ जेव्हा अंतर्मुख व्हायला लागते. आपण कोण आहोत? आपण खरंच देह आहोत का? देह आहोत तर आपल्या मनाप्रमाणे देह राहिला असता, तसा तर तो राहत नाही. म्हणजे आपण देह नाही, आपण मन पण नाही, आपण बुद्धी पण नाही. मग आपलं स्वरूप काय आहे? हे चिंतन ज्याचं घडायला लागतं तो सत्वगुणी असतो. सद्गुरू भेट किंवा संत भेट जर भाग्यवशात झाली तर सद्गुरू सांगतात की तू देह नाही आहेस, तुझ्या आत जे आत्मचैतन्य आहे तेच तू आहेस. मग जसं आपली आई अमुक ठिकाणी आहे असं लहान बाळाला कळलं की ते त्या दिशेनं धावायला लागतं पहा. हरवलेलं मूल जर कोणी पाहिलं असेल तर त्याच्या लक्षात येईल की आईकडं ते कसं धावत जातं. तसं मग आपलं स्वरूप जर हे आत्मा आहे तर त्याकडे ती व्यक्ती धावायला लागते, अर्थातच अंतर्मुख व्हायला लागते. मग त्या मार्गामध्ये ती भगवंताचं नाम घेते, भगवंताचं पूजन करते, भजन करते, त्याचं अनुसंधान ठेवते. ते अनुसंधान कसं राखता येईल याचा अधिकाधिक प्रयत्न करते. त्यासाठी श्रवण, मनन, चिंतन करते, सद्ग्रंथांचं वाचन करते. अशी व्यक्ती सत्वगुणी असते, किंवा हे करायला जो लावतो तो सत्वगुण आहे. मग अशा सत्वगुणानं संपन्न असलेली व्यक्ती याचा अर्थ सात्विक व्यक्ती. मग ती बाह्यांगानं काय करेल याला गौण महत्त्व आहे. कोणी कांदा लसूण खाईल तर कोणी कांदा लसूण खाणार नाही, पण त्यावरून सात्विकतेची मर्यादा ठरत नाही, वृत्तीची मर्यादा ठरत नाही. कुणी आत्ताच्या युगातील वस्त्रे घालील तर कुणी धोतर घालील, नऊवारी घालील, पण त्यावरून अंतर्वृत्ती ठरत नाही. ज्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांचा छळ केला त्या लोकांची वस्त्रे, त्या लोकांचे आचार, त्या लोकांचं खाणं पिणं हे सगळं सात्विक या सदरामध्येच मोडत होतं. पण त्यांना आपण सात्विक म्हणू का? मुळीच नाही. माऊलींना ज्यांनी छळलं ते जसे सात्विक नाहीत, तसंच फक्त बाह्यांगानं जो स्वच्छता, निर्मळता, सात्विकता दाखवतो किंवा जपतो तो सात्विक असत नाही. सात्विक कोण? जो खरोखर प्रामाणिकपणे अंतर्मुख आहे तो, जो त्या प्रामाणिकतेनं, प्रेमानं, भक्तीनं भगवंताचं भजन करतो, भक्ती करतो तो. समर्थ हे शिष्याचं लक्षण म्हणून सांगतायत. त्यानं पावित्र्य तर जपावंच जे बाहेरचं आहे. कसं पण ओंगळवाणं, पारोसं, अस्वच्छ राहू नये. स्वच्छ राहावं, नीटनेटकी स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. आपल्या कर्मांमध्ये सुद्धा स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, हिशेबीपणा इत्यादी गोष्टी असाव्यातच. पण खरी सात्विकता अंतःकरणातून प्रगट होणारी असावी. आतमध्ये भगवंताचं प्रेम असावं, आतमध्ये सद्गुरूंबद्दल प्रेम असावं, त्यांनी दिलेल्या साधनेबद्दल प्रेम असावं, तळमळ असावी, तर ती सात्विक व्यक्ती. अशा व्यक्तीची दृष्टी स्वच्छ असते. अशा व्यक्तीचं मन, अंतःकरण निर्मळ असतं.
दुसऱ्याचं दुःख पाहून त्याचं अंतःकरण हेलावतं, डोळ्याला पाणी येतं. दुसऱ्याचा आनंद पाहून त्याला स्वतःलाही आनंद होतो, असा तो असतो. या अपेक्षा समर्थ जेव्हा सांगतात त्यावेळी हे गुण अंगी बाणवायला देखील ते सुचवतायत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. अच्छा, शिष्य सात्विक असतो होय, बरं. इथंपर्यंत लक्षणे ऐकू नयेत. ही लक्षणे समर्थ आपल्याला आपल्या स्वतःच्या कानामध्ये सांगत आहेत, फक्त आपल्यासाठी, आपला सुधार व्हावा म्हणून असा भाव ठेवून ऐकावीत, म्हणजे आपली त्या दिशेनं पावलं पडतील. जसं आपण पाहिलं की भगवंताचं भजन याचा परिणाम सत्वगुण आहे, तसंच सत्वगुणाचा परिणाम अधिक भजन हाही आहे. जसं की मला व्यायाम करावासा वाटला तर मी व्यायाम करतो. व्यायाम केल्यानंतर आणखी व्यायाम करावा वाटतो म्हणून पुन्हा व्यायाम करतो. तसं सात्विकता आणि भजनाचं आहे. म्हणून शिष्य असावा सात्विक. लगेच पुढे समर्थ म्हणाले, शिष्य असावा भजक. भज हा धातूच मुळात भजनाला, पूजेला निर्देशित करतो, श्रद्धा भक्तिभावाला निर्देशित करतो. सात्विक तर त्यांना असावं, पण भजक पण असावं असं समर्थ म्हणतायत. याचा अर्थ असा, सात्विकतेतून भजन आणि भजनातून वाढलेली सात्विकता आणि वाढलेल्या सात्विकतेतून आणखीन तळमळीनं, प्रेमानं, भक्तीनं केलेलं भजन अपेक्षित आहे. दोन वेगवेगळी लक्षणे नाहीत बरं का, सात्विकता आणि भजक असणं. ती एकमेकात गुंतलेली आहेत हे आपण पाहतोय. एकामुळं एक घडतं आणि एकामुळं दुसऱ्यातला जोर वाढतो. लहान भावंडे एकमेकांबरोबर कुस्ती खेळतात पहा. एक अमुक ताकद लावतो, दुसरा तमुक ताकद लावतो. एकाची ताकद वाढल्यानंतर दुसरा आणखीन वाढवून ताकद लावतो. अशा पद्धतीनं शिष्यानं राहावं. काल ज्या तळमळीनं, भक्तिभावानं भगवंताचं भजन केलेलं आहे, त्याहून जास्त भाव, त्याहून जास्त तळमळ आज असावी. अशी रोज कालच्यापेक्षा अधिक तळमळ, कालच्यापेक्षा अधिक भक्ती असावी, असा प्रयत्न साधकाचा, शिष्याचा असावा. हा प्रयत्न आहे, हे अभ्यासानं घडू शकतं, हे गोंदवलेकर महाराज सुद्धा सांगतात. महाराज म्हणतात, दोन अपरिचित व्यक्ती लग्न करतात आणि आपलेपणानं संसार करतात ना. मनानं या नवऱ्याला, या पुरुषाला आपलं मानलं ना आपण. मनानं या स्त्रीला, या बायकोला आपलं मानलं ना आपण. मानल्यानंतर तिथं प्रेम आलं. महाराज म्हणतात, मग असं तुम्ही भगवंताला आपलं का मानत नाही? आपलं मानल्यानंतर तिथं प्रेम निर्माण होतं, हा आपला संसारातला अनुभव आहे. तर मग हे प्रेम तुम्ही रामावर का करत नाही, असं महाराज म्हणतात. तसंच इथे आहे. आपण जर भजनाला आपलंसं केलं तर भजनातून सात्विकता आणखी वाढते आणि आणखी वाढलेल्या सात्विकतेतून आणखी प्रेमाचं भजन होतं. पुष्कळ साधकांना असा अनुभव आहे की भजन करताना काही वर्षांपूर्वी विशेष काही वाटत नव्हतं. चार चौघे भजन करतायत तर आपणही भजन करत होतो. पण आज काही वर्षांनंतर भजन करायला लागलं की डोळ्यांमधून अश्रू ओघळायला लागतात. भगवंताच्या प्रेमानं ऊर भरून येतं. मग हे कुठून घडलं? अंतरामध्ये वाढलेल्या सात्विकतेमुळंच. म्हणून सात्विकता असणं आणि भजन सोबतीला असणं, या दोन्ही गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. समर्थ आणखी एक सूक्ष्म अर्थ इथं सुचवत आहेत आणि तो म्हणजे साधनेचा अभ्यास. भजन म्हणजे गुरुपदिष्ट साधनाच आहे. आपले चाललेले श्वास, त्या श्वासांमध्ये असलेला सोहम ध्वनी, हे खरं भजनच आहे. भगवंताचं नाम आणि भजन हे वेगळं काढता येत नाही. भगवंताच्या स्मरणाशिवाय भजन होत नाही आणि जिथे भजन आहे तिथं भगवंताचं स्मरण आहे असा भाग आहे. आणि जिथे स्मरण आहे तिथे भगवंताचं नाम असणारच आहे. त्यामुळे समर्थांना असं सांगायचं आहे की सात्विकता केवळ असू नये, तिथं भजन असावं,
म्हणजेच भगवंताच्या नामाचं प्रेम असावं. आपल्या साधनेबद्दलची तळमळ असावी की जेणेकरून भजनामध्ये भक्ती वाढेल आणि आणखी सात्विकता वाढेल. आता या दोन्ही गोष्टी जर वाढल्या तर अर्थातच साधनेची गोडी येणारच. तरीसुद्धा या ओवीमध्ये समर्थांनी पुढं लक्षण सांगितलं की शिष्य असावा साधक साधन करता. जो साधन करतो असा शिष्य असावा असं समर्थ म्हणतायत. हे असंच सांगणं झालंय, अभ्यास करणारा विद्यार्थी असावा. पण मगाशी आपण पाहिलं की व्यवहारात आपण या गोष्टी इतक्या गृहीत धरलेल्या आहेत की ते लक्षण म्हणून सांगायला जात नाही. आपण छाती असलेला माणूस आहे असं कोणी लक्षण म्हणून सांगायला जात नाही, इतकं ते गृहीत आहे. तसं खरं म्हणजे साधनेच्या बाबतीत झालं पाहिजे. शिष्य आहे तर तो साधना करणारच, इतकं ते गृहीत धरलं गेलं पाहिजे. खरं म्हणजे लक्षण म्हणून समोर आलंच नाही पाहिजे. पण समर्थांनी हे लक्षण म्हणून सांगितलं. यामध्ये एकच अर्थ आहे आणि तो हा की शिष्यत्व घेऊन सुद्धा शिष्य साधना करत नाही. हा शिष्याचा फार मोठा दोष आहे. अहो, जो पदार्थ सद्गुरू खायला देत आहेत तो नुसताच आपण हातात घेतला आणि खातो म्हणून सद्गुरूंना सांगितलं आणि तोंडात टाकलाच नाही, गिळलाच नाही, तर ही सद्गुरूंची फसवणूक नाही का झाली? सद्गुरूंच्या फसवणुकीच्या आधी ही आपली स्वतःचीच फसवणूक नाही का झाली? अरे, तुला साधन करायचंच नव्हतं तर तू अनुग्रह का घेतला? अरे, तुला साधनेला बसायचंच नव्हतं तर शिष्यत्व का घेतलं? शिष्यत्व घेणं याचा अर्थच साधनेबद्दलची शाश्वती खात्री सद्गुरूंना देणं की मी साधना करेन, साधनेचे प्रयत्न करेन. आपण साधना करवून घेत आहात हा भाव निश्चित ठेवेन, पण माझ्या परीनं मी प्रयत्न करेन. ते म्हणत नाहीत का, घोड्याला तुम्ही पाणवठ्यापर्यंत नेऊ शकता, पाणी त्याचं त्यालाच प्यायला लागतं, त्याचं त्यालाच काही गोष्टी कराव्या लागतात, असा निसर्गाचा नियम आहे. पहा तुम्ही, अगदी तानं बाळ नुकतं जन्माला आलेलं जरी असलं तरी आईचं दूध पिताना तो गिळण्याचा आवंढा त्याला स्वतःलाच गिळावा लागतो. ते गिळण्याचं काम त्याची आई करू शकत नाही. त्याला ती पाजेल, पण दूध आत घ्यायचं की नाही पोटामध्ये हे त्या जीवाला स्वतःलाच करायला लागतं. तसंच साधना सद्गुरू देतील, अगदी कानात सांगतील, खडबडून जागं करतील, उठवतील, मारतील, पण साधना शिष्यालाच करावी लागते आणि ती नित्य नेमाने करावी लागते. मनुष्याचं काय आहे, निद्रा नावाचं क्षणिक मरण त्याला रोज येतं. त्यामुळं साधना नियमित करणं गरजेचं आहे. निद्राच जर जीवनामध्ये नसती तर साधना नियमित करायला पाहिजे असा शब्दही नसता. निद्रेमुळं मनुष्य स्थूल देहापासून वेगळा होतो आणि पुन्हा निद्रा संपली की स्थूल देहामध्ये येतो. ही जी प्रक्रिया होते हा एक प्रकारे मनुष्याचा रोज घडणारा पुनर्जन्मच आहे. निद्रेत गेला मनुष्य आणि पुन्हा जागा झाला नाहीच, तेच मरण आहे. तर प्रत्येक निद्रेच्या समाप्तीनंतर निद्रा घेण्याच्या आधी आपण जी साधना करत होतो त्या साधनेमध्ये शिरणं गरजेचं आहे. आपण प्रपंचात शिरत नाही का? झोपेपर्यंत प्रपंच करतो, झोपून उठल्या उठल्या प्रपंच करायला लागतो. म्हणजे काय, तर प्रपंच आपण नित्यनेमानं करतो. मग साधना करायला काय जातं? तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, सुंदर बायको मिळावी एवढं तुला कळतं, पण भगवंताचं नाम घ्यायचं कळत नाही. चांगलं रुचकर अन्न खावं एवढं तुला कळतं, पण भगवंताचं नाम घ्यायचं कळत नाही. उंची महागडी वस्त्र परिधान करावीत एवढं तुला कळतं, पण भगवंताचं नाम घ्यायचं तुला कळत नाही. तुकाराम महाराज तळमळीनं सांगतायत की जसं नित्यनेमानं अगदी निष्ठेनं आपण प्रपंच करतो, ती निष्ठा थोडी तरी भगवंताच्या नामाकडं वळवा, भगवत भक्तीकडं, साधनेकडं वळवा.
असं नाही आहे की पुष्कळ काळ साधना करावी लागते, पण काही क्षण तरी शांत होऊन सद्गुरू स्मरणामध्ये स्वतःचं देहभान हरवणं गरजेचं आहे. भगवंताच्या नामामध्ये मी कुणी नाही या अवस्थेमध्ये जाणं गरजेचं आहे. त्यात जे सुख आहे ते इंद्रियांच्या सुखामध्ये नाही, ते प्रपंचात नाही, संसारात नाही. ते खरं आत्मसुख आहे जे रोज घेणं गरजेचं आहे, जोपर्यंत जीवात जीव आहे. समर्थ म्हणतायत की शिष्यानं साधक असावं, साधना करणारं असावं. आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाणारी वाट म्हणजे साधना आहे. साधनाच केली नाही तर वाट चालली नाही, आणि वाटच जर चालली नाही तर तो वाटसरू कसला? तो मुक्कामी झाला. वाटसरू तो असतो जो वाटेनं चालत राहतो. तसं साधनेचं आहे, आणि म्हणून शिष्य तो आहे जो साधना करतो आणि साधक असतो. म्हणून समर्थ म्हणतात, शिष्य असावा सात्विक, त्या गुणांनी युक्त असावा की जेणेकरून भगवत भक्तीप्रती तो जाईल, भगवंताकडे, आत्मस्वरूपाकडे झेप घेईल. शिष्य असावा भजक, शिष्य असावा साधक, साधन करता. पुढची लक्षणं आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.